नमस्कार. खरं म्हणजे डे टू डे लाईफमध्ये आपल्याला रोज रोज कितीतरी लोकांशी बोलावं लागतं. सगळ्या प्रकारचे लोक असतात. म्हणजे अगदी तुमच्या घरामध्ये मेड का पासनं तर तुमच्या घरामध्ये इतर काही सर्वंट्स असतील तर त्यांच्याशी सुद्धा बोलावं लागतं. तुमच्या घरातले लोक आहेत, सगळ्या मेंबर्स आपले, त्यानंतर इतर तुमचे मित्र, देन तुमचे कलिग्स, देन तुमचे बॉसेस, लेडीज जेंट्स, सगळ्यांशी तुम्हाला बोलावं लागतं. तर बोलताना थोडी बहुत आपण काळजी घेणं खूप आवश्यक राहतं. बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या इतर खूप सगळ्या चांगल्या लोकांशी बोलताना व्यवस्थित बोलतो, पण आपल्या घरातले जे लोक आहेत त्यांच्याशी बोलताना बिलकुल काळजी घेत नाही. त्यांना आपण असं ग्रांटेड पकडतो आपलं. आता ग्रांटेड पकडल्याने होत काही नाही, ते लोक थोडे डिस्टर्ब होतात. तर मला असं वाटतं की बा प्रत्येक जो ह्युमन बिईंग आहे, प्रत्येक ह्युमन बिईंगची काय सायकोलॉजिकल नीड जर असेल तर त्याला असं वाटतं, मग तो घरातला असो, तुमच्या म्हणजे तुमच्या आई वडील भाऊ बहीण कोणी असू शकेल, मुलं तुमचे, तर त्याला प्रत्येकाला असं वाटतं की बा मी काहीतरी महत्त्वाचं आहे असं जर मला कोणी फील करून देत असेल किंवा त्याला फील जर करून आपण देऊ शकलो तर यापेक्षा महत्त्वाची कुठलीच गोष्ट नाही. दुसरं, त्याला काय म्हणायचं आहे हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. तर ते त्याला त्याचा खूप आनंद होईल. त्यानंतर त्याला असं वाटलं पाहिजे की बा ॲक्नॉलेज केलं आपण तर त्याला छान वाटतं की बा त्यांनी काही एखादं काम केलं तर. म्हणजे पहिली गोष्ट ही राहील की त्याला इम्पॉर्टंट असं फील करून देता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याचे पॉईंट ऑफ व्ह्यू आपण समजून घ्यायचा प्रयत्न करावा. आणि तिसरी गोष्ट आहे की कोणालाही जर तुम्ही म्हणजे ॲप्रिशिएट केलं त्याच्या केलेल्या कामासाठी, तर काय त्यापेक्षा जास्त आनंद कुठलाच नसतो दुसरा. तर म्हणून मला असं वाटतं की बा घरातली जेवढी मंडळी आहे या प्रत्येकांसाठी हे 3 नियम निश्चित लागू व्हावेत. आणि त्याप्रमाणे जर आपण, जसं आपण इतरांशी बोलताना खूप काळजी घेतो, घरातल्या लोकांना काय ग्रांटेड पकडतो आपण, चूकच आहे ना. की तुमची मुलं काय, तुमची बायको काय, तुमचा नवरा काय, हे सगळेच लोक महत्त्वाचे नाही आहेत का? ते तुमच्यासाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन देतात आहे. त्यामुळे त्यांच्या फिलिंग्स काय आहे त्याची काळजी घेणं भाग आहे तुम्हाला. त्यानंतर मित्रमंडळी आपल्या आजूबाजूचे, त्यानंतर स्टेटस म्हणजे कसं काय सुरू आहे तुमचं, त्यांचं प्रत्येक वेळेस तुम्हाला विचारता आलं, त्यांच्या काय गरजा आहेत ते पहा. बारीक बारीक गरजांची संबंधी इन्क्वायरी करा, विचारा त्यांच्या झाले आहेत की नाही ते पहा. त्यानंतर त्यांच्यापाशी त्यांनी काही आता बायकांच्या बाबतीत काही चांगलं घातलं असेल तर आठवणीने न चुकता त्यांना ॲप्रिशिएट करा. काय काय त्यांच्यापाशी आहेत त्याच्यासाठी त्यांना ॲप्रिशिएट करा. आणि तुम्हाला एक सांगू का की कॉम्प्लिमेंट ज्या आपण द्यायच्या आहेत की नाही, त्या जनरली आपल्याकडे आपण 3 प्रकारच्या कॉम्प्लिमेंट्स देतो. समजा एक स्त्री आहे, कुठेतरी जॉब करते आहे, म्हणजे एक तर समजा शिक्षिका आहे, प्रोफेसर आहे, बँकेत जॉब करते आहे किंवा काही कुठला बिझनेस करते आहे. तर 3 प्रकारचे आपण कुठल्या कॉम्प्लिमेंट देऊ शकतो. नंबर 1, पहिली कॉम्प्लिमेंट अशी देऊ शकतो की यू आर अ गुड टीचर, यू आर अ गुड प्रोफेसर, तू बँकेमध्ये चांगली ऑफिसर आहे, यू आर अ व्हेरी गुड बँक ऑफिसर. तर या प्रकारच्या कॉम्प्लिमेंट आपण देऊ शकतो. ही एक कॉम्प्लिमेंट की बा जी ती कुठली गोष्ट करते आहे त्या व्यक्तीला त्याविषयी बोला. आता यामध्ये स्त्री असू द्या की पुरुष असू द्या, दोघांसाठी हा नियम एकदम लागू. दुसऱ्या प्रकारची आपली जी कॉम्प्लिमेंट आहे ती अशी आहे की सिम्पल, तुम्हाला ती व्यक्ती दिसते आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस तुम्हाला दिसले, एखाद्या व्यक्तीची तुम्हाला हेअरस्टाईल छान वाटली, तुम्ही म्हणू शकता की हो तुझी हेअरस्टाईल आज खूपच छान आहे, एक्सलंट हेअरस्टाईल आहे. पहिलं झालं तिच्या व्यवसायाविषयी किंवा तिच्या नोकरीविषयी. दुसरं आहे तुम्ही जे तिच्या दिसण्याविषयी, तू खूप सुंदर दिसतेस, तू किंवा छान दिसतो असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यापाशी एखादी छोटी मोठी गोष्ट आहे की एखादा मुलगा असेल तर तुम्ही त्याला म्हणू शकता की हो तुझी मोटरसायकल खूपच छान आहे यार. किंवा एखादी स्त्री असेल तर तुम्ही म्हणू शकता की साडी खूप छान आहे. म्हणजे बघा, तुम्ही साडी छान आहे म्हटलं, एखाद्या स्त्रीला तुम्ही ती स्वतः छान आहे म्हटलं, आणि ती एक शिक्षिका छान आहे म्हटलं, किंवा तू बँक ऑफिसर छान आहे म्हटलं, या 3 मध्ये जर विचार केला तर या 3ही कॉम्प्लिमेंट्समध्ये लॉंग लास्टिंग कॉम्प्लिमेंट कुठली, तर लॉंग लास्टिंग कॉम्प्लिमेंट राहते तुम्ही तिला जे चांगलं ऑफिसर म्हटलं, चांगली शिक्षिका म्हटलं, चांगले प्रोफेसर म्हटलं, हीच कॉम्प्लिमेंट लांबपर्यंत जाते. खूप दिवस म्हणजे खूप वेळपर्यंत तिला लक्षात राहते. बाकी जे तुम्ही म्हटलंय की तुझी हेअरस्टाईल खूप छान आहे किंवा तू खूप छान दिसते किंवा साडी खूप छान आहे, ही थोड्या वेळाची कॉम्प्लिमेंट राहते, ही लगेच विसरून जातो माणूस, एक 5 मिनिटापुरतं. तर त्यामुळे आपल्याला काळजी घेताना हे पाहायचं आहे की बा जी काही कॉम्प्लिमेंट आहे ती थोडी जास्त वेळ टिकेल, जास्त वेळ चालेल, असंच नेहमी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देता आली पाहिजे. आणि आता कॉम्प्लिमेंट देताना कुठली काळजी घ्यावी, कॉम्प्लिमेंट देताना तुम्हाला एक कुठली काळजी घ्यायची असेल तर त्या व्यक्तीचं न चुकता नाव घ्या.
आणि नंतर कॉम्प्लिमेंट द्या. तुम्हाला सांगतो त्याचा इम्पॅक्ट वेगळाच राहतो. की एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही म्हटलं की बा तू खूप छान दिसतोय, तर ते ठीक आहे, परंतु त्याचं नाव घेऊन जर तू म्हटलं की तू खूप छान दिसतोय आज, त्याचे वेगळा इम्पॅक्ट पडतो. असं एखाद्या स्त्रीलाही म्हणू शकता, तुमच्या बायकोला म्हणू शकता, तुमच्या मुलीला म्हणू शकता, तुमच्या आईला म्हणू शकता तुम्ही. बिलकुल त्याचे खूप वेळपर्यंत चालते, त्यांना फार आवडतं असं म्हटलेलं. दुसरं असं आहे किंवा अजून कॉम्प्लिमेंटच्या काही काही वेगळ्या पद्धती आहे की तुम्ही समोर जाऊन थोडंसं त्या व्यक्तीला टच करून जर तुम्ही म्हटलं कॉम्प्लिमेंट दिली तर त्याचं अजून मजा येते. किंवा यस यू आर व्हेरी गुड, तू छान दिसतो आहेस, तुझी म्हणजे यू आर व्हेरी गुड टीचर, तू खूप छान शिक्षक आहेस बा, मजा आली आज तुझं सेशन पाहिला मी किंवा ऐकला किंवा तुझ्याविषयी बाहेर ऐकलं, खूप छान, तू चांगला शिक्षक आहेस हे ऐकून बरं वाटलं मला. अजून कॉम्प्लिमेंटचे वेगवेगळे प्रकार अजून असू शकतात मित्रांनो, की ज्याला आपण असं म्हणतो की रिलेड कॉम्प्लिमेंट म्हणतो. रिलेड कॉम्प्लिमेंट म्हणजे कसं की यांनी याची तारीफ केली आहे, त्यांनी त्याची तारीफ केली आहे, अशी जी तारीफ तुमच्यापर्यंत येते, तर तेव्हा त्यासुद्धा कॉम्प्लिमेंटला खूप मजा येते. जेव्हा एखाद्या व्यक्तीची तारीफ तुम्ही तिच्या मित्रापाशी करता की हो यार ते खूपच छान, आणि तो मित्र जेव्हा जाऊन सांगतो की हो तुझ्याविषयी ती अमकी अमकी व्यक्ती खूप छान बोलत होती, तर त्याचा तर इम्पॅक्ट इतका सुंदर पडतो की काय विचारू नका. याला रिलेड कॉम्प्लिमेंट आपण म्हणतो. रिपिटेटिव्ह कॉम्प्लिमेंट्स असतात काही काही, की आपण बरेचदा एखाद्या व्यक्तीविषयी एकदा दोनदा सांगतो की खूप छान आहे बा तुझं काम, मला फार आवडलं. रिपिटेटिव्ह कॉम्प्लिमेंट्स हे लोकांना फार आवडतात. अशा प्रकारचे कॉम्प्लिमेंट्स असतात. फक्त कॉम्प्लिमेंटच्या बाबतीत एकाच गोष्टींची काळजी घ्या की तुमची कॉम्प्लिमेंट जी तुम्ही दिलेली आहे ती सिन्सिअरली मनापासून दिलेली असावी, तरच ती छान दिसते. नाहीतर मग काय होईल की ती चांगलीच वाटत नाही, तुम्ही खोटं बोलताय हे लगेच कळायला लागतं. आणि ॲक्च्युली कॉम्प्लिमेंटचं कसं राहतं की एक्सेप्ट करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं राहतं. जसं तर तुम्हाला समजा कोणी छान कॉम्प्लिमेंट दिली की तुम्ही खूप छान प्रोफेसर आहात, खूप छान शिक्षक आहात, तुमची मोटरसायकल चांगली आहे, तुमची हेअरस्टाईल चांगली आहे, तुमचा ड्रेस छान आहे, अशा प्रकारची कुठलीही कॉम्प्लिमेंट दिली तर तुम्हाला ती एक्सेप्ट करता आली पाहिजे. रिजेक्ट करू नका किंवा त्याच्याकडे कॅज्युअली पाहू नका. की तुम्हाला असं वाटतं की बा फक्त समोरच्यांनी दिलेली कॉम्प्लिमेंट ही सिन्सिअर आहे हे बघा, आणि त्यानंतर मात्र तुम्हाला 2-3 गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट ही की तुम्ही ती कॉम्प्लिमेंट, तुम्हाला जेव्हा म्हटलं कोणी की तुमची हेअरस्टाईल्स खूप छान आहे, तुमची साडीज खूप छान आहे, तुमचा ड्रेस खूप छान आहे, तर ग्लॅडली आनंदाने एक्सेप्ट करा आणि चेहऱ्यावर नेहमी स्माईल ठेवा. ती जेव्हा एक्सेप्ट करता तेव्हा समोरच्याला असं वाटतं की बा मी जी, कारण बरेचसे लोक तुम्हाला जेन्युअनली म्हणजे मनापासून तुमचं तारीफ करत राहतात, तर त्यांना असं वाटतं की बा यस पहा मी म्हटलं तर यांनी कशी जेन्युअनली कॉम्प्लिमेंट माझी एक्सेप्ट केलेली आहे, आणि ती जी व्यक्ती आहे तिला थँक्यू, मनापासून थँक्यू म्हणा. आणि म्हणताना सिन्सिअरली दाखवा तुम्ही जे थँक्यू म्हणताय ते जितकं तुम्हाला सिन्सिअर दाखवता येईल तितकं तुम्हाला छान होईल. आता नुसतंच थँक्यू काय म्हणता, प्रत्येक गोष्टीला ट्रिक आहे. कॉम्प्लिमेंट द्यायची कशी ते आपण पाहिलं, नुसतंच कॉम्प्लिमेंट नाही द्यायची आहे, त्याच्यासोबत काय करायचं ते आपण पाहतोय. मग आता कॉम्प्लिमेंट समोरच्याने तुम्हाला कशी कॉम्प्लिमेंट द्यायची, कशाविषयीची कॉम्प्लिमेंट लॉंग इम्पॅक्टिंग राहते ते आपण पाहतो. तुम्हाला दिलेल्या कॉम्प्लिमेंट एक्सेप्ट कशा करायच्या ते आपण पाहतोय. मग आता तुम्ही जेव्हा थँक्यू म्हणताय तर नुसतं थँक्यू म्हणू नका. तुमचं थँक्यू जे आहे इट शुड बी पॉझिटिव्ह, इट शुड बी एनर्जेटिक, शुड बी क्लिअर, आणि असं ग्लॅड मस्त आनंदी थँक्यू असायला पाहिजे तुमचं, त्यात जास्त मजा येते. आणि सेकंडली काय करा की जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता, तुम्हाला ॲप्रिशिएट केल्यानंतर तुम्ही काय करा की त्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून पहा आणि लुक ॲट त्या म्हणजे माणसाच्या क्लिअर पहा, आणि तुम्हाला शक्य असल्यास त्याला टच करा असा की यार थँक्यू व्हेरी मच. त्याला जेव्हा तुम्ही टच करता तेव्हा तो एकदम असं जेन्युअन वाटतं ते, तर ते एवढं लक्षात ठेवा ते जेन्युअन आहे, आणि ते जेन्युअन जितकं तुमचं थँक्यू वाटेल तितकंच समोरच्याला छान वाटतं आहे. आणि थँक्यू म्हणताना जसं तुम्हाला सांगितलं मी की समोरच्याची तारीफ करताना त्याचं नाव घ्या. यस, म्हणजे जसं आता समजा एखादा राजेश आहे तर तुम्ही राजेशला म्हणू शकता राजेश तुझा ड्रेस अप्रतिम आहे, काही डाऊटच नाही. राजेशला जेव्हा तुम्ही अप्रतिम तुझा ड्रेस आहे असं म्हणतात तेव्हा राजेश वाटतं की ते जेन्युअन आहे. तसंच थँक्यू म्हणताना सुद्धा तुम्हाला जर कॉम्प्लिमेंट दिलेली आहे ती कोणी प्रकाशने दिली असेल तर तुम्हालाही काय करायचं आहे, थँक्यू म्हणताना थँक्यू प्रकाश हे म्हणायचं आहे. म्हणजे कॉम्प्लिमेंट देणाऱ्याने नाव घेऊन कॉम्प्लिमेंट द्यावी आणि एक्सेप्ट करणाऱ्याने सुद्धा नाव घेऊनच एक्सेप्ट करा.
असतं. आणि आजकालची पद्धत तुम्हाला माहीत आहे की आपण व्हॉट्सॲपमध्ये इकडे तिकडे मेसेज टाकत राहतो, आणि मेसेज जर एखादा तुम्हाला टाकता आला तर याच्यापेक्षा चांगली गोष्टच कुठली नाही. बरं, आता बघा, यात अजून एक आज आपण बघतोय की सगळ्यांशी जे बोलायचं आहे आपल्याला, तर ते कसं पाहावं, कसं बोलावं, त्यांच्याशी पर्टिक्युलरली आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोलताना काय काळजी घ्यावी, कारण त्यांना आपण ग्रांटेड पकडतो. सो बोलणं, जसं आपण पाहतोय कॉम्प्लिमेंट देणं वगैरे, हा बोलण्याचा असतो. चला, लिसन, ऐकण्याच्या बाबतीत काय, लिसनिंग इज अन आर्ट, काही डाऊटच नाही. जसं ते म्हटलं जातं की तुम्हाला एक तोंड आहे, 2 कान दिलेले आहेत, तर त्यामुळे जास्त काम तुम्ही ऐकण्याचं करायचं आणि बोलण्याचं कमी करायला पाहिजे. बरोबर आहे, एकदम 100% बरोबर आहे. विचार करायच्या बाबतीत असं म्हटलं जातं की माणूस हा ऐकण्यापेक्षा 3 टाइम्स फास्टर विचार करतो, जास्त विचार करतो, फास्ट विचार करू शकतो. पण त्यामुळे आपण ऐकण्याचं जे काम आहे हे अतिशय केअरफुली करणं खूप भाग आहे आपल्याला. कारण तुम्ही बघा, जे सगळे चांगले जे लोक आहेत की नाही, दे आर ऑल वंडरफुल लिसनर्स. लोकांना बरंच काही सांगायचं असतं. जर तुम्हाला व्यवस्थित ऐकता आलं की नाही, तर त्याच्यापेक्षा काही चांगली गोष्टच नाही. समजा तुम्ही बँकेत काम करता आहात, अँग्री कस्टमर्स असतात तुमचे, ज्यांना राग आलेला आहे, त्यांना ऐकण्याची खूप गरज असतात. तुमचे काही काही मित्र असतात, त्यांच्याशी तुम्ही खूप दिवसांपासून बोललेलं नसतात, किंवा अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम आले असतात दोघांमध्ये, तो असे अपसेट झालेले मित्र. त्यानंतर तुमचे, मी म्हटलं, बँकेतले काही कस्टमर्स असतील तुमचे, किंवा नवरा बायकोमध्ये भांडणं झालेले आहे, डिस्टर्ब आहे, नवरा डिस्टर्ब आहे किंवा बायको डिस्टर्ब आहे तुमची, तर या सगळ्या लोकांना कशाची गरज आहे माहिती आहे का, की त्यांचं शांतपणे ऐकून घेणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही ऐकून नाही घेणार तर कसं चालणार आहे. त्यामुळे लिसनिंग इज अ वंडरफुल आर्ट. आणि तुम्हाला ही गोष्ट कळलीच पाहिजे की तुम्हाला जर स्वतःचं एक चांगला व्यक्ती म्हणून स्वतःचं स्थान मिळवायचं आहे, तर यू शुड बी अ वंडरफुल लिसनर्स. आता लिसनिंगच्या बाबतीत तर तुम्हाला सांगतो की घरच्यांच्या बाबतीत आपण आज जे बोलतोय ते खूप काळजी घेणं भाग आहे. ऍक्टिव्ह लिसनिंग पाहिजे तुमचं. आता ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे कसं आहे, सिंपल, अगदी सिंपल आहे. बघा, तुम्हाला वाटेल की या सगळ्या सिंपल ट्रिक्स सांगतोय मी तुम्हाला. या ट्रिक्सचा जर उपयोग केला तर घरातल्या लोकांना जिंकणं आपल्याला खूप सोपं होऊन जातं, खूप सिंपल जातं. कसं करायचं की तेच शब्द बदला. शब्द बदलाचा अर्थ की जसं बायकोनी म्हटलं की बा आज अमुक एक भाजी केली आहे, तर तिने बिचारीने तुम्हाला सांगितलं की ही बघा, ही भाजी मी केली आहे, एक घास घ्या, आणि तिचेच शब्द, तू केली भाजी, क्या बात आहे, वंडरफुल. शब्द तेच ठेवायचे, दुसरं काहीच नाही, चेंज काहीच नाही करायचे, फक्त तेच, वेगळा टोन बदलायचा आहे. मुलांनी म्हटलं की हे आज बघा मी ड्रॉइंग काढलं, बस काय करायचं, तू काढली ड्रॉइंग, क्या बात आहे, वंडरफुल, तुला काहीही करायची गरज नाही. एवढंच जरी तुम्ही म्हटलं की नाही, खुश होऊन जातात. म्हणजे तुमच्या टोननी तुम्ही त्यांना फक्त ॲप्रिशिएट करा. काय करायचं आहे की त्यांचेच शब्द बस तेच वापरायचे, फक्त वेगळ्या पद्धतीने, दुसरं काहीच नाही करायचे. किंवा इनकरेज करा त्यांना. इनकरेज करा म्हणजे, किंवा बायकोने म्हटलं की भाजी क्या बात आहे, अप्रतिम भाजी झाली आहे, खूपच सुंदर झाली आहे, थोडंसं ॲप्रिशिएट करा. किंवा यावेळेस मला असं वाटतं की तू काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलेली दिसते काहीतरी, किंवा ही जी दाल फ्राय केलेली आहे ही थोडी वेगळ्या पद्धतीने दिसते, कारण स्लाइटली वेगळी टेस्ट आहे. मग तिने बिचारीने केलेली तशीच जरी असेल तरी ती मग काहीतरी सांगेल त्याला जाऊन की नाही मी यावेळेस असं केलं, ते केलं. करायचं काहीच नाही, एनकरेज करा. पेंटिंग काढलं तुमच्या मुलांनी, मी मगाशी जसं म्हटलं, त्यांनी तुम्हाला दाखवलं त्याचं ड्रॉइंग, अरे बापरे, आय सी, क्या बात आहे, वंडरफुल यार, सुंदरच काढलं आहे, खूपच छान. हा बघ त्यातलं थोडंसं डिटेलिंग, हा पक्षी, हा अमकं, हे ढमकं, हे कसं काय मॅनेज केलं तू, आणि हे बघ हे किती छान सूर्याची किती छान किरणं बाहेर येतात आहे. करायचं तेच करायचं आहे, एनकरेज करा फक्त, बस, बाकी काहीच नाही. कोणालाही आवडतं, नवऱ्यालाही आवडतं, बायकोलाही आवडतं, आई वडिलांचे. तर तुमच्या घरात जर म्हातारे आई वडील असतील तर त्यांना तर काय हवंय, काहीच नको, 4 प्रेमाचे शब्द हवंय, दुसरं काहीच नको असतं. तर त्यामुळे प्रेमाने फक्त बोलणं एवढंच त्यांची रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे शांतपणे ऐका, आणि ऐकताना त्यांना छान एनकरेज करा, बस, दुसरं काहीच नाही. अजून घरच्यांशी किंवा तुमच्या नातेवाईकांशी, जवळच्या मित्रांशी लिसनिंगच्या बाबतीतला अजून एक छान नियम असा आहे की नेहमी समोरचा जेव्हा तुम्हाला काही छान सांगतोय तेव्हा डोळ्यात डोळे घालून त्याच्याकडे बघा, सो दॅट की बा असं वाटावं की ते जेन्युइन तुम्ही सगळं त्याचं एकदम मनापासून ऐकताय. तुमच्या डोक्यामध्ये जरी क्लिअर असलं की तुम्ही एनकरेज करताय, तरी सुद्धा डोळ्यात डोळे घालून पहा, कारण दिस इज अ ट्रिक.
त्याला असं वाटतं की हे सगळं रिअल आहे, सगळ्यांनाच हे रिअल वाटतं, बरोबर आहे. त्यानंतर अजून तुम्हाला सांगतो की समोरचा जेव्हा खूप इंटरेस्ट घेऊन सांगतोय, तुम्ही आता कसं दाखवाल. मी तुम्हाला एक सांगितलं की डोळ्यात डोळे घालून त्याला एनकरेज करा. बसताना सुद्धा तुम्हाला सांगतो की असं छान जरा असं सावरून बसा. सावरून बसा म्हणजे त्याला असं वाटायला पाहिजे की बा येस, म्हणजे हा इंटरेस्ट घेऊन माझ्याकडे थोडंसं असं बिलकुल पाहून त्याच्याकडे असं वाटायला पाहिजे त्याला की बा येस, तुम्ही जेन्युअनली त्याच्यामध्ये इंटरेस्ट करून राहिला. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात लास्ट आणि इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही बोलणाऱ्याला इंटरप्ट करू नका, थांबवू नका. बोलणाऱ्याला एक फ्लो आहे, त्याला काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही तुमचे आई वडील असू द्या, म्हातारे, तुमच्या बायकोला तुम्ही ऑफिसमधनं घरी गेल्यावर काही बोलायचं आहे तर तिला आरामात बोलू द्या, शांतपणे. तिचा कोटा पूर्ण होईपर्यंत तिला बोलू द्या. नवऱ्यालाही असंच, आपलं जे काही बोलायचं असेल तर बायकांना विनंती आहे की शांतपणे बोलू द्या. मुलांचं ऐका, मुलांना खूप काही तुम्हाला सांगायचं असतं तर त्यांना इंटरप्ट नका करू. उलट बाकीच्या गोष्टी सांगितल्या, डोळ्यात डोळे घाला, थोडं स्वतःला इंटरेस्ट आहे असं दाखवा त्यांच्याकडे पाहून, त्यांना एनकरेज करा. या पद्धतीने जर तुम्ही ऐकाल तर काय काय सांगू तुम्हाला. तुम्ही बघा, सगळे डॉक्टर्स लोक का सक्सेसफुल असतात तर डॉक्टरांना, ऑल डॉक्टर्स आर व्हेरी गुड लिसनर्स. शांतपणे पेशंटचं बोलणं ऐकून घेतात आणि नंतर काय बोलायचं ते बोलतात. त्यालाच खूप जास्त महत्व आहे. आजकालचे आपले संत लोक, महाराज लोक, आता ते कुठले संत आहेत का, चांगले आहेत वांगले आहेत हे मी याविषयी नाही डिस्कशन करणार, परंतु सगळे संतांना काय आवश्यकता असते, इतके शेकडो लोक त्यांच्याकडे येतात. लोक काय घेऊन येतात, आपले प्रॉब्लेम्स. संतांचं काम काय आहे, शांतपणे आपले मस्त सगळ्यांचं ऐकून घ्यायचं. लोकांना इतकं छान वाटतं, वा वा वा, मी जे प्रॉब्लेम्स घेऊन आलो होतो, भक सगळं ओकून दिलं यांच्यापाशी, हे शांतपणे ऐकून घेतलं आणि नंतर मग त्यांना जे सांगायचं ते सांगतात ते. म्हणून संतांकडे येणारे खूप छान राहतात. संतांमध्ये एक क्वालिटी अतिशय सुंदर आणि नेहमीच असते, त्यामुळे ती म्हणजे की ते सगळे चांगले लिसनर्स आहेत. दे आर वंडरफुल लिसनर्स. तर डॉक्टर्स काय, संत मंडळी काय, किंवा सगळे प्रोफेशनल्स काय, किंवा घरामध्ये तुमचा वावर जेव्हा राहील तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, घरातल्या सगळ्या लोकांचं शांतपणे ऐकून घ्या. कॉन्व्हर्सेशनच्या बाबतीत आता ऐकणं झालं, तुमचं बोलणं झालं, ऐकणं झालं, कॉम्प्लिमेंट एक्सेप्ट करणं झालं. तर बोलायच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एकमेकांशी आपण बोलत राहतो, तर बोलण्याच्या बाबतीत एक लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती जेव्हा तुमच्याशी बोलत असताना तेव्हा भारतासाठी इंटरनॅशनल, नॅशनल लेवलवर कितीही इम्पॉर्टंट इश्यू असले ना तरी समोरच्या व्यक्तीला कशात इंटरेस्ट आहे, त्याच्या नाकावरच्या पिंपलमध्ये इंटरेस्ट आहे. इथे काही बारीक चिरीक झालं असेल त्या फोडामध्ये इंटरेस्ट आहे. तुम्हाला सांगतो की या सगळ्यांना बारीक बारीक गोष्टींमध्येच इंटरेस्ट आहे. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की पहिले त्याविषयी बोला, पहिले तो विषय ओपन करा, शांतपणे ओपन करा. तो जर तुम्ही विषय ओपन करून दिला की मग तुम्ही सुरुवात ऑलवेज तूनीच करा. तू आणि तुझं, तू आणि तुझं यांनी सुरुवात झालेलं कॉन्व्हर्सेशन हे नेहमीच चांगलं चालतं, लांब चालतं आणि पॉझिटिव्ह त्याचे रिझल्ट राहतात. आता दुसरं असं आहे की कधीच तुम्हाला असं वाटत असेल, आता गेल्याबरोबर तुम्ही समजा ऑफिसमधनं घरी गेले आणि बायकोला विचारायला तुम्हाला खूप काही सांगायचं आहे आणि तुम्ही आपलं, ज्याला आम्ही ऑफिसच्या भाषेमध्ये क्लोज एंडेड क्वेश्चन म्हणतो, वकिलांच्या भाषेमध्ये क्लोज एंडेड क्वेश्चन्स म्हणतात त्याला. क्लोज एंडेड प्रश्न नका विचारू. क्लोज एंडेड म्हणजे प्रश्न की ज्याचं उत्तर येस किंवा नो राहील, नाही विचारायचं प्रश्न. व्हेन म्हणजे केव्हा, नाही, केव्हाच प्रश्न नाहीच विचारायचा. तुम्ही जर असं म्हटलं की हे केव्हा, लगेच विचारायला उत्तर द्यावं लागतं की आत्ता. हे केव्हा झालं ते काहीतरी सांगेल, 2 वाजता 3 वाजता, असं नका प्रश्न विचारू. विचारताना आरामात विचारा, सो दॅट तिला जास्तीत जास्त बोलता आलं पाहिजे असा प्रश्न विचारा. हाऊनी प्रश्न विचारा, कसं आणि का. कसं आणि का या 2 गोष्टींनी विचारलेल्या प्रश्नांनी काय होते की बायको खोलते, नवरा खोलतो, मुलगी खोलतो, मुलं खोलतात, तुमचे आई वडील खोलतील. जास्त विचारांना बोलावं लागतं. जितकं जास्त बोलावं लागेल, शांतपणे ऐका ना, काही बिघडत नाही. असं जे कॉन्व्हर्सेशन चालतं ते कॉन्व्हर्सेशन एकदम व्यवस्थित आणि समोरच्यांनाही असं वाटतं की तुम्ही इंटरेस्ट घेऊन त्यांच्याकडे. त्यामुळे ओपन एंडेड प्रश्न, ज्याला क्लोज एंडेड नका विचारू, वकिलांच्या भाषेत सांगायचं तर त्यामुळे नेहमी असं व्हेन नाही विचारायचं, हू नाही विचारायचं, कोण नाही विचारायचं, नाही सॉरी कोण आलं होतं घरी, सॉरी असं नका विचारू. कोण आलं होतं घरी म्हटल्याबरोबर लगेच काय सांगावं लागतं, उत्तर द्यावं लागतं. काय म्हणायचं की अरे
चहाचे कप बी पडलेले दिसतात आहे, कुठेतरी येऊन गेल्यासारखं दिसत आहे मला तर, असं विचारल्यानंतर समोरचं मग कसं उत्तर देणार आहे? कोण आलं होतं असं उत्तर नाही देणार आहे. तोही आपलं शांतपणे काय सांगायचं आहे ते आरामात सांगतो. घरच्यांची मर्जी प्लीज राखा. ते तुमच्यासाठी इतकं करत राहतात, जर तुम्ही त्यांची काळजी नाही घेणार तर मग कसं चालेल मला सांगा. प्लीज त्यांना असं ग्रांटेड पकडू नका. आणि एक गोष्ट लक्षात करा, कॉन्व्हर्सेशन नेहमी स्टार्ट करायचं असेल तर काय राहतं की असं इम्प्रेसिव्ह पद्धतीने, म्हणजे जेन्युअन पद्धतीने कन्व्हर्सेशन स्टार्ट करा. मी तुम्हाला म्हटलं तू तुझं आणि कॉन्व्हर्सेशन सुरू झालं, पहिल्या 2-4 मिनिटात तुम्ही त्यांना जिंकून घेता. काही ते त्यानंतर मग तुम्ही त्यांना काहीही करायला सांगा, ते करायला तयार होतात. कारण काय झालेलं आहे की तुम्ही त्यांना तू तुझा या पद्धतीने ओपन केलेला आहे. त्यांना तुम्ही क्लोज एंडेड प्रश्न नाही विचारलेले आहे, मस्त हाऊ विचारलं, व्हाय विचारलं, तर त्यामुळे काय की ते मस्त मोकळे झाले आहेत बोलून. आता मग त्यानंतर तुम्हाला जे हवं आहे बरोबर तेच होतं. पण त्यात एक दोन्ही गोष्टी होऊन जातात, त्यांच्याही मनातलं सगळं निघतं, तुमच्याही मनासारखं होऊन जातं. मग आता काय करायचं आहे? शांतपणे कॉन्व्हर्सेशन जे आहे त्याचे व्यवस्थित चालू कसं ठेवायचं तुम्हाला सांगतो. तो कॉन्व्हर्सेशन चालू ठेवताना तुम्हाला काय करावं लागेल, एक बघा की समोरच्या व्यक्तीला जेन्युअन आपल्यामध्ये इंटरेस्ट कसा क्रिएट करावा लागेल तुम्हाला. तर तुम्हाला ती जेव्हा बोलते, म्हणजे समजा तुम्हाला तुमची बायको तुम्हाला एक कुठली तरी गोष्ट घरातली सांगते की आज असं असं माझा भाऊ येऊन गेला आणि त्यांनी त्याचं काहीतरी ऑफिसच्या संबंधी मला हे सांगितलं. मग तुम्ही काय कराल? शांतपणे आपलं मख्ख चेहऱ्याने बसू नका. त्याला विचारा, अच्छा म्हणजे हे असं झालं का? असं झालं का? तिचेच शब्द मी तुम्हाला म्हटलं, तेच फिरवायचे आहे तुम्हाला, दुसरं काहीच नाही करायचं. बरं मग असं झालं का? हे केलं का? या पद्धतीने तुम्हाला ते कन्व्हर्सेशन हळूहळू वाढवायचे आहे. हे जे शब्द आहे ना, याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, हे शब्द जे ब्रिजेस आहेत, ब्रिज म्हणजे हे पुलाचं काम करतात कन्व्हर्सेशन पुढे नेण्यासाठी. तेच शब्द वापरायचे, वेगळ्या पद्धतीने वेगळ्या टोनने वापरायचे, बस दॅट्स ऑल. तुम्हाला जर असं वाटलं की हे कन्व्हर्सेशन मूव्ह होत नाही आहे, तर तुम्ही काय करायचं, बायकांशी टिपिकल आपले विषय आहेत, आपले साड्यांविषयी बोला, त्यांच्या दागिन्यांविषयी बोला, त्यांच्या आज केलेल्या रेसिपीजविषयी बोला, करणाऱ्या रेसिपीजविषयी बोला, मुलांविषयी बोला, त्यांनी पास्टमध्ये केलेल्या चांगल्या कामांविषयी बोला. कन्व्हर्सेशन पुढे जात नाही असं वाटलं तर या विषयांवर नेहमी बोलायचं. एक लक्षात ठेवा, मुलं जर असतील तर मुलांशी त्यांच्या हॉबीविषयी बोला, सिनेमाविषयी बोला, व्हिडिओ गेम्सविषयी बोला. आपोआप मुलं आपले विषय पुढे नेतातच. त्यामुळे तसं काही काळजी करायचं कारण नाही. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा की तुमच्यापाशी मात्र प्रत्येकाला काय द्यायचं ती गोष्ट तुमच्या खिशात असायला पाहिजे. असं नको व्हायला की मग बायकोशी बोलताना शांतच बसून गेले, मुलांशी बोलताना शांतच बसले, तुम्ही येऊन टी व्ही पाहून राहिले आहे, बायको बाजूला बसलेली आहे, दोघंही जण आपले सिरियल पाहून राहिलेले आहे. त्याला काही मिनिंग आहे का? जोपर्यंत तुम्ही तुमचं कन्व्हर्सेशन पुढे नेत नाही ना, त्याला काहीच अर्थ नाही आहे. पॉझिटिव्ह. आणि एक लक्षात ठेवा, आता हे कन्व्हर्सेशन पुढे न्यायचं आहे ना, तर तुम्हाला असं वाटतं की समोरच्यानी हेच कन्व्हर्सेशन पॉझिटिव्हली घ्यावं, तर त्यासाठी एक सायंटिफिक गोष्ट तुम्हाला सांगतो, ती अशी की प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपला तयार होत असतो, त्याला आपण मिरर न्यूरॉन म्हणतो. तर ते जे तयार होत असतात ते समोरच्याच्या चेहऱ्याकडे पाहून तयार होतात. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा बोलता की नाही तेव्हा इंटरेस्ट घेऊन बोला, हसून खेळून बोला. इंटरेस्ट घेतला, चेहऱ्यावर नेहमी जर स्माईल राहत असेल ना, ग्लेमिंग फेस असला, आपला हसता चेहरा असला, तर समोरच्याच्या मनामध्ये ही तसंच वातावरण, तीच इमेज उतरते. त्याला आपण मिरर न्यूरॉन म्हणतो सायन्सच्या भाषेत सांगायचं तर. हीच इमेज असली की मग समोरचा जेन्युअनली आपल्याला मध्ये इंटरेस्ट घेऊन हे करतो. त्यांनी काय, मिरर न्यूरॉननी काय होतं की आय एम हॅपी टू सी यू असं दिसतं की यस मी तुझं ऐकतोय, मला खूप आनंद होतो, असं जेव्हा त्याला वाटेल की नाही, तेव्हा तो अजून इंटरेस्ट घेऊन तुमच्याशी बोलतो. आता समजा तुम्हाला एखाद्या बायकोशी, आपल्या मुलांशी एखाद्या वेळी बोलताना जेव्हा तुम्हाला डिसएग्री व्हायचं आहे, ॲग्री तिच्या गोष्टीवर, डिसएग्री व्हायसाठी काही पद्धती आहे. नुसतंच बायको मुलांशी नाही म्हणत आहे मी, इथं तुमच्या मित्रांशी बोलताय, तर हे तर तुम्ही तुमच्या इतर कोणाशी बोलताना हे जे मी तुम्हाला बोलतोय आता ते त्याचा ॲप्लिकेबल तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला सांगायचं आहे की मी ॲग्री नाही आहे, सांगायच्या पद्धती आहे. तुम्ही जर डायरेक्ट बोलले तर समोरच्याला फरक पडतो. त्यामुळे काय करायचं आहे की समोरच्याने समजा तुम्हाला असं सांगितलं की
मला हे असं असं करायचं आहे. आता तुम्हाला ते मान्य नाही आहे. तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही सांगा की हो तू जे बोलते आहे किंवा तू जे बोलतो आहे हे खरं आहे, परंतु मला असं वाटतं. हे आपलं ही पद्धत आहे की यस, म्हणजे समोरच्याही दुखवायला नको जायला, डिसएग्री व्हायचं आहे तुम्हाला की तू जे बोलतोय ते खरं आहे परंतु मला हे म्हणायचं आहे. असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा समोरच्याला काय वाटतं की यस, माझंही म्हणणं मान्य केलेलं आहे, परंतु याचं स्वतःचं काही दुसरं आहे. अजून दुसरी पद्धत तुम्हाला सांगतो. तुम्ही प्रत्येकाला कसं करू शकता, त्याने समोरच्याचं ओपिनियन तुम्हाला पटलेलं नाही, डिसअग्री तर व्हायचं आहे. डिसअग्री व्हायचं असेल तर त्यासाठी एक पद्धत आहे, त्याला म्हणतात राईट टू ओपिनियन. राईट टू ओपिनियन म्हणजे काय की त्याला सांगायचं की यस, तुला तुझं ओपिनियन द्यायची बिलकुल मुभा आहे आणि त्यामुळे तू जे दिलेलं ओपिनियन आहे, तू जे म्हटलेलं वाक्य आहे की तुझं जे मत आहे ते मला एकदम मान्य आहे, परंतु कशासाठी, राईट टू ओपिनियन मध्ये. परंतु माझा स्टँड हा आहे, तू ओपिनियन तुझं जे दिलेलं आहे तो तुला पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे तू जे सांगितलंय ते एकदम योग्य आहे, परंतु माझंही असं एवढं म्हणणं. ठीक आहे, एकदम. आता बघा, अजून तुम्हाला तिसरी पद्धत सांगतोय की एखाद्या वेळेस तुम्हाला असं वाटलं की समोरच्याचं ओपिनियन चूक आहे, समोरच्याने जे सांगितलं आहे आणि तुम्हाला ते का चूक आहे हे जर माहीत असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही शांतपणे समोरच्याला सांगा की तुझं बरोबर नाही आहे आणि का बरोबर नाही आहे याचं व्हॅलिड रिझन द्या. आणि ते रिझन असं असलं पाहिजे की समोरच्याला पटायला पाहिजे. मग जर पटलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आज आपण कोणत्या विषयावर बोलून राहिलो आहे, घरामध्ये, फॅमिलीमध्ये कम्युनिकेशन कसं चांगलं करता येईल आपल्याला याविषयीच्या ट्रिक्स आपण डिस्कस करतो आहे. कारण नाही तर काय होईल की घरामध्ये आपण सगळ्यांना, बाकी बाहेरच्या लोकांना महत्त्व देतो आणि घरच्या लोकांना महत्त्व देत नाही. अजून एक तुम्हाला सांगतो की भाऊ, खूप जास्त एका लिमिटच्या पलीकडे कोणाशीही आर्ग्युमेंट करू नका. आर्ग्युमेंटमध्ये एकच होतं की समोरच्याचा मुद्दा बरोबर असेल, चूक असेल, तुमचा मुद्दा बरोबर असेल, चूक असेल, तुम्ही खूपच जास्त जर मागे लागले की नाही त्याचा फायदा होता. की माझं नेहमीच म्हणणं आहे की तुम्ही शाब्दिक युद्ध जिंकू शकता, परंतु त्याची मोठी किंमत मोजावं लागतं तुम्हाला. शाब्दिक युद्ध जिंकता तुम्ही, परंतु समोरची जी व्यक्ती जर तुमचा मित्र असेल ना तो परमनंट नाराज होऊन जातो. कारण काय की तुम्ही त्याला दुखावलं असतं. मी आधीच्या ज्या पद्धती सांगितल्या डिसअग्री होण्याच्या की येस तुझं म्हणणं बरोबर आहे परंतु मला हे असं वाटतं, असं सांगू शकता. शाब्दिक युद्ध जिंकण्यामध्ये, आर्ग्युमेंटमध्ये काहीही मिळत नाही, दुसरं काहीच नाही. त्यामुळे आपलं काम आहे की शक्यतो समोपचारांनी सगळं घ्यावं. स्त्रियांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की बा, जर तुम्हाला डिस्कशन्स करायचं आहे, बोलायचं आहे, तर याविषयी एक आहे की तुमचा टर्न कधी होईल बोलायचा याची वाट पाहू नका. समजा दोन स्त्रिया आणि तुम्ही आहेत, त्या स्त्रिया एकमेकांशी बोलतात आहेत, तुम्ही त्यांच्याकडे ॲक्टिव्हली पाहताय, इंटरेस्ट घेऊन पाहताय, व्यवस्थित चेहऱ्यावरचे तुमचे न्यूरॉन मिरर आपण म्हटलं तर ते अतिशय व्यवस्थित आहे, हसून पाहताय, परंतु कृपा करून त्या बायका तुम्हाला बोलायची संधी देतील याची चान्स नाही आहे. त्यामुळे तुम्हाला मध्येच ॲक्टिव्हली त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये बोलावं लागेल. कारण त्यांचं असंच असतं पद्धत, त्या काही असा थांबणार नाहीत आणि तुम्हाला स्कोप वगैरे बोला. 2-3 बायका एकत्र असतील आणि तुम्ही जर असाल त्यामध्ये, तर कृपा करून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला ॲक्टिव्हली कॉन्व्हर्सेशनमध्ये उतरावं लागतं, वाट पाहू नका. फेशियल एक्सप्रेशन तुम्हाला द्यावे लागतील, छान दाखवावं लागेल की तुम्ही ॲक्टिव्हली इन्व्हॉल्ड आहात, इन्करेज करावं लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, बायकांना कोणतीही गोष्ट सांगताना कधीही डायरेक्ट पॉइंटवर यायचं नाही. बिलकुल क्लिअरली एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना डायरेक्ट पॉइंटवर आलेलं आवडत नाही. इकडे कॉन्व्हर्सेशन, तिकडे कॉन्व्हर्सेशन, या पॉइंटवर, त्या पॉइंटवर, त्या पॉइंटवर आणि नंतर मग शेवटी मुद्द्यावर यायचं, तरच त्यांना ते आवडतं. तुम्ही जर 1 मिनिटामध्ये डायरेक्ट मुद्द्यावर येऊन बोलाल, नाही आवडत त्यांना. नेहमी लक्षात ठेवा की कन्व्हर्सेशन करताना बायकांशी कधीही डायरेक्टली मुद्द्यावर येऊ नका. फ्रेंडली राहा, थोडंसं ॲग्रीएबल राहा. म्हणजे तुमचं जे बोलणं जे आहे ते थोडंसं असं दाखवत राहा की हो, जे काही कन्व्हर्सेशन त्यांच्यामध्ये सुरू आहे त्याला तुम्ही बऱ्यापैकी ॲग्री आहात, तरच ते तुमच्या साईडला थोडंसं काय म्हणता येईल ते फेवरेबल राहू शकतं. अदरवाईज तुम्ही जास्त शहाणपणा केला तर मात्र बिलकुल नाही, ते नाहीच चालू शकत. आलं लक्षात तुमच्या? मग आता कसं करणार? आता जे आपण इतकं डिस्कशन केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला अजून सांगतो की बा, तुम्ही
कधी कधी फोनवर बोलतो आपण, तर फोनवर बोलताना सुद्धा आपण कुठल्या चुका करतो की नेहमी बोलताना फोन उचलला की यस स्पीकिंग. फोनवर बोलता याचा अर्थ तुम्ही बोलताच आहात ना, स्पीकिंग काय सांगता, असंच सांगा की यस दिस इज रमेश, हो मी रमेश आहे, हो मी रमेश, बोला काय. रमेश बोलतो आहे हे सांगायची काय गरज आहे. हातात फोन आहे तर रमेश बोलणारच ना, हातात फोन घेऊन काय चूप बसणार आहे का. त्यामुळे रमेश स्पीकिंग हे म्हणणं चुकीचं आहे, रमेश बोलतो आहे हे म्हणणं चुकीचं आहे. हे सांगा हो मी रमेश. ठीक आहे, एवढं काळजी घ्यायची, कारण प्रत्येक कन्व्हर्सेशनमध्ये मी तुमच्या बारीक फाईन तुम्हाला गोष्टी सांगतो. आणि नेहमी एक लक्षात ठेवा की फोनवर बोलताना तुम्ही शेवटी बोललेले शब्द रिसिव्हरच्या लक्षात राहतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्याविषयीच्या ज्या कुठल्या चांगल्या गोष्टी समोरच्याच्या लक्षात राहाव्या असं वाटत असेल तर त्या सगळ्यात शेवटी बोला. नाही तर काय होतं की आपण महत्त्वाच्या गोष्टी सगळ्या बोलतो आणि मग सगळ्यात शेवटी और बाकी सब ठीक बढिया ओके, मग त्याच्या काय लक्षात राहतं और बाकी सब ठीक बढिया ओके. सॉरी, और बाकी सब ठीक बढिया ओके हे शेवटी बोलायचंच नाही आहे. शेवटी तुम्हाला तुमच्या मुद्द्याचं बोलायचं आहे. तुम्हाला मुद्द्याचं बोलायचं आहे की हो आता तिकडे आई ॲडमिट झालेली आहे हॉस्पिटलमध्ये, तर आपल्याला तिची काळजी घ्यायची आहे, चल ठीक आहे ठेवतो फोन. मग त्याला लक्षात राहते की त्या आईच्या ॲडमिशनविषयी, आईचं ॲडमिट झाली हॉस्पिटलमध्ये त्याविषयी बोलणं चालू होतं. मित्रांच्या बाबतीत असंच, तुमच्या क्लायंटच्या बाबतीत असं, सगळ्यांच्या बाबतीत असंच असतं. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे जे बोललेलं आहे ते लक्षात राहावं तर ते नेहमी टेलिफोनवर सगळ्यात शेवटी बोला. मित्रांनो, आज मी प्युअरली कम्युनिकेशन या विषयावर तुमच्याशी बोललो. आणि कम्युनिकेशन प्रोफेशनल कम्युनिकेशन नाही, इट्स अ फॅमिली कम्युनिकेशन. तर फॅमिली कम्युनिकेशन जे आहे हे अशाच पद्धतीने झालं तर फॅमिलीमध्ये एक सूत्रता राहील, ज्याला आपण कोहेसिव्ह म्हणतो आपण. सगळं व्यवस्थित राहील, एकमेकांना सगळे समजून घेतील, ॲटलिस्ट तुम्ही सगळ्यांना समजून घ्याल, तुमच्याविषयी सगळ्यांना आदर वाटेल. तुम्ही घरामध्ये आल्याबरोबर सगळ्यांना असं वाटेल की यस आता ही जी व्यक्ती आलेली आहे हिच्याशी आपण बोलू शकतो. बी अ गुड लिसनर. ते मगाशी जितकं काही आपण लिसनिंग विषयी बोललो ना ते केअरफुली ऐका. कन्व्हर्सेशन कसं पुढे जाऊ द्यायचं, कसं दुसऱ्यांविषयीच बोलायचं आहे, ॲग्री डिसॲग्री कसं करायचं आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहे या प्लीज केअरफुली. कॉम्प्लिमेंट देताना घेताना काय काळजी करायची, आणि हे सगळं फॅमिली आणि रिलेटिव्स यांच्याशी जास्त पहिले काळजी घ्या. बाकी सगळ्या लोकांची तर तुम्ही काळजी घेताच, घरच्या लोकांची काळजी कोण घेणार आहे ती तुम्हालाच घेणं भाग आहे. या पद्धतीने तुमचं कम्युनिकेशन जर राहिलं तर तुम्हाला खूप मजा येईल. तुम्हालाच नाही, तुमच्याबरोबर कनेक्ट होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मजा येईल. ठीक आहे, चल थँक्यू व्हेरी मच.